ट्रिप झालं मुंबई बेंगलोर बघून तुम्ही वैतागलाय बहुतेक मला कळतंयच बघा लाईक मधनं. त्यामुळे म्हणलं बघा रूट बदलायला लागतोय. रूट वेगळा धरला की मग दणका विषय असतोय. बघा आपण गाडी खाली केली बेंगलोर आलो होतो का सकाळ पोह्याव लावला बघा दणका निघाला की वा कोणीकडे भोर निघाला भोर. भाऊन व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा मग सांगता बघा कोणीकडे निघालोय. शिच्या टोलला की आलो बघा दुनियाचं जाम होतं. गाडी भरायला आपल्याला जायचं होतं अंधेरीला बघा मानकुदला आलो तिकडे बी जाम दुनियाचा आल्या का म्हटलं घोटाळाच आहे आता. बसा पोचला बघा वाघ घाट कोपरला. बसवर आपलं फॅमिली मेंबर दिसलं दादा म्हटलं घ्यायला लागतंय व्हिडिओ म्हटलं घेऊयात थांबा. पिक मध्ये म्हटलं आयला ह्यो काय विषय तर टू व्हीलर वाल्यानं बघा की बारका कंटेनर केलाय कसा आहे मस्त पैकी. लिहू म्हटलं माझ्या बरच लाईनला मग केला पोचलो बघा आपल्याला जायचं होतं कार्गोकडं. मला वाटलं कार्गोला जायचंय म्हटलं कार्गोतनच भरायचं वाटतं. जाऊन मग दिला की त्यांनी धप्पा बघा म्हणजे गोरेगावला जायचंय भरायला इथनं पॅकिंगचं सामान घेऊन जा. का झाला का खेळ आगलो बघा ईस्टर्न एक्सप्रेस वेला म्हटलं गोरेगावला जाऊन पाठदिशी भरून घ्यायची. मिनिटातच खाऊन या पोचला बघा गोरेगावला. शिवरा इंडस्ट्रियल एरियात गाडी भरायची होती आपल्याला. तर गेलो तर ही 2 बॉक्स होतं 125 किलोची 2 बॉक्स 250 किलो माल. मग काय गाड्याला म्हटलं घर पॅकिंग कान झालं बघा पॅकिंग चालू. त्या जणांनी मिळून कान 2 बॉक्स टाकले ती 2 ड्रम. चला म्हटलं आता निघूया. काय स्टिअरिंग घर फिरवीत आलोच बाहेर. 4 वाजलेत म्हटलं मोकळच असणार सगळं. 5 वाजताच गाडी पोचला बघा पवईला. आता म्हटलं जाम लागत नाही अजून अर्ध्या तासाने खेळ होती सगळा. आणला बघा ऐरोलीकडे टर्न लावलं बघा रिपीट. तर भाऊन आपली गाडी भरली होती कलकत्त्यासाठी बघा. आता मग आपण समृद्धी मार्गे निघणार होतो. म्हटलं पाणी घ्यायला लागते पाणी नव्हतंय गाडीत. काय बाटल्याचं बॉक्स घेतलं की बघा कसा आहे. पहिल्यांदाच भिवंडीत मोकळं लागलं त्यामुळे कान करणं गडी पोचला की बघा स्वागाच्या पंपावरून टाकी केली पहिली फुल. बाहेर पडलो तर पडक्याच्या ब्रिजचं लागलं बघा जाम. बसा खावण्या पोचला बघा समृद्धीला. आता म्हटलं नागपूर पर्यंत सुट्टी द्यायची नाही. लावलंय गाड्यानं मग 75-80 न रिबीट. पहिल्या बोगद्यापाशी आलो बघा. लाइटिंग असली खतरनाक बसवलं का नाही बोगद्यात असं वाटलं उजाडलंय का काय दिवसच दिसला सगळा. त्या गाडी म्हटलं झोप यायला नको त्यामुळे मग हेल घेतलं होतं बघा. लय दिवसात म्हटलं हेल वर लावूया का आलो तर ह्यो बोगदा बघा कसा रंगीवलाय. वाशाळा बोगदा म्हणतात बरं का याला. कशाय कलाकारी नाद करती काय. आगलो बघा एकदाच इगतपूरच्या मोठ्या बोगद्यात 5-5.5 किलोमीटरचा बोगदा. आगलो की राव आपल्याला कोथमारा लय बेकार होतं बाबा. नाशिक पास केलं डोळ्यावर जरा झोप यायला लागली. म्हटलं समृद्धी आहे रिस्क घ्यायचं नाही द्यायची ताणून. मग काय वडली साईडला दिली की बघा ताणून. चला भाऊन भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.